कोण शहाणा माणूस आहे या राज्यामध्ये की जो ओबीसीला 42% आरक्षण आहे म्हणून परत नाही, कोणीतरी शहाणा आहे ज्याला ओबीसीच्या 372 किंवा 70 जातीच्या संदर्भात त्याच्या मनामध्ये जरा विष पेरलं गेलं असावं आणि तो म्हणतो की 42% ओबीसींना आरक्षण मिळतोय. त्याच्याकडे कदाचित त्याचा अभ्यास नसावा याचिका दाखल करताना. अर्थात हा विषय माननीय न्यायालयांच्याकडे प्रलंबित आहे. मी तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती दिली गेली पाहिजे. एकूण या राज्यामध्ये 50%च्या वर आरक्षण मिळत नाही. 50%मध्ये 13% हा शेड्यूल कास्टसाठी आणि 7% शेड्यूल ट्राईबसाठी आणि जवळ 11% व्हीजेएनटीसाठी मिळतो आणि 19% आरक्षण हा ओबीसीसाठी मिळतो. पूर्वी ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ होत होती कारण ओबीसी म्हणजे ओबीसीच्या मुलांना अधिकचा न्याय मिळत होता. आरक्षणात वाढ नव्हती होत. याचं कारण होतं की ज्या जागा रिक्रुटमेंट व्हायच्या, भरती केल्या जायच्या त्यामध्ये ओपन टू ऑल ओपन होतं. म्हणजे सगळ्यांना ओपनमध्ये संधी होती. नंतर आपल्या महायुतीचं सरकार आलं आणि महायुती सरकारने ओपन टू ओपन असा GR काढला आणि कॅटेगरीच्या लोकांना ओपनमध्ये कॉम्पिटिशनला संधी होती ती गमावली किंवा काढून घेतली. ती स्पर्धा करून जो मेरिटमध्ये विद्यार्थी यायचा आणि ओपनमध्ये सिलेक्ट व्हायचा कॅटेगरीतला त्याच्यावर तो अन्याय केला. हे संविधानाने दिलेला अधिकार होता पण तो पण डावलण्याचं काम आणि कॅटेगरीच्या लोकांवर म्हणजे SC ST OBCवर अन्याय करण्याचं काम त्यावेळेस आमच्या ओबीसीना कळत नाही की जे लोक म्हणतात की आमचा DNA OBC आहे तेच OBCवर अन्याय करून ओपन टू ऑल ओपनचा GR बदलला आणि त्यामध्ये आमच्या लोकांवर अन्याय झाला. आता आमची सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीची मागच्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही तो पुन्हा GR रद्द केला होता आणि ओपनमधून सर्व लोकांना त्या ठिकाणी संधी दिली होती. परत पुन्हा सरकार बदललं आणि पुन्हा नव्यानं GR काढला गेला. तर यामध्ये ज्यांनी कोणी याचिका दाखल केली तो ओबीसीचा द्वेष्टा आहे. ओबीसी समाजाचा अहित करायसाठी त्याला मुद्दाम होऊन कोणीतरी तयार केलं असावं असं मला वाटतं. ओबीसीला 19% आरक्षण आत्ता मिळतोय. व्हीजेएनटीचं धरून आमच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये ओबीसी सर्व एक आहेत पण महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटीला वेगळा प्रवर्ग तयार करून 11% आरक्षण दिलं आहे. त्यामुळे हे एकूण आरक्षण जर आपण पाहिलं तर हे 30%वरचं आरक्षण ओबीसीला मिळत आहे. मोदींनी असं म्हटलंय की भाजपच ओबीसीला न्याय देऊ शकतो, भाजपच आहे. नाही, ओबीसींच्या मतासाठी त्यांची भूमिका ती नेहमीच राहिली पण ओबीसींना दिलं काय हा खरा प्रश्न आहे. 9 वर्षामध्ये आत्ता निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान आवास योजना आणली ओबीसीसाठी. मग 9 वर्षापूर्वी का नाही आणली? आता 6 महिन्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची घरं होणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. तुम्ही ओबीसी हा या देशातील खरा म्हणजे शेतकरी आहे. शेतकरी हक्कासाठी लढताना या राज्यातील असेल किंवा देशातील शेतकऱ्यांनी 3 काळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातले होते. 3 काळे कायदे त्या विरुद्ध 700 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यातील सर्व ओबीसी होते. महाराष्ट्रामध्ये या वर्षामध्ये जवळपास 1855 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील मॅक्सिमम लोकही ओबीसी आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय. या राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल कंत्राटी पद्धत लागू करून ओबीसीचं कंबरडं मोडलं. नोकरीतलं आरक्षण जवळपास संपुष्टात आणण्याचं काम हा 70% काम या सरकारने केलं आहे. राज्यातील असू दे की केंद्रातील असू दे. मग काय तुम्ही ओबीसीला देताय? ओबीसीला मिळत काय आहे? तर तुम्ही म्हणताय की तुमच्या ओबीसीला न्याय आम्हीच देऊ शकतो. कुठला हिताचा निर्णय घेतला आहे? ओबीसीचं मंत्रालय केलं त्या केंद्रामध्ये. त्या मंत्रालयाला काही अधिकार नाही, कुठलेही पैसे नाही. ओबीसीच्या राज्यातील हॉस्टेलसाठी वसतिगृहासाठी केंद्राचा वाटा आणि 60% आणि राज्याचा वाटा 40%. 5 वर्षामध्ये राज्याला दरवर्षी 50 कोटीच्या पलीकडे येत नाही ओबीसीच्या हॉस्टेलसाठी. त्यामुळे एकही नवीन हॉस्टेल आम्हाला बांधता येत नाही किंवा सुरू करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी मंत्री असताना सुद्धा आम्ही त्या रेशोमध्ये ओबीसीच्या मुलामुलींसाठी हॉस्टेलची व्यवस्था मागितली होती. ते सुद्धा मिळाले नाही. आज तुम्ही सर्वोच्च पदावर जी व्यक्ती बसलेली आहे त्यातील किती ओबीसी आहेत? ओबीसीला तुम्ही न्याय देण्याची भूमिका करताय. तुमच्यामध्ये
सर्वोच्च न्यायालय असेल की न्यायालय असू दे, यामध्ये खालच्या न्यायालयापर्यंत किती ओबीसींचा ओबीसींना त्या ठिकाणी न्याय मिळाला आहे, किंवा वरच्या सगळ्या पदावर प्रशासकीय पदावर किती ओबीसी आहे त्याची आकडेवारी जाहीर करा. 9 वर्षामध्ये किती बदल केला आहे ते जर जाहीर केलं तर पूर्वीचा आणि आत्ताची भूमिका स्पष्ट होईल की मोदी सरकार येण्यापूर्वी ओबीसींचे किती होते आणि मोदी सरकार आल्यानंतर किती कमी झाले हे आपल्याला दिसेल. महत्त्वाच्या सर्व पदावर ओबीसी हा जणू काही चोर आहे, तो शूद्र आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्या पदावरून त्याला दूर सारलं जातं आणि महत्त्वाच्या पदावर सर्व उच्चवर्णीयाची वर्णी लावली जाते, उच्चवर्गीय वर्णीयाची वर्णी त्या ठिकाणी लावली जाते. हे लपून राहिलेलं नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रालयात तेच बघाल आणि राज्याच्या आपल्या केंद्राच्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये किंवा केंद्रीय स्तरावर केंद्रातील सरकारमध्ये सुद्धा तुम्हाला हेच दिसेल. मग ओबीसीला खरा न्याय जर पंतप्रधान देतो म्हणताय तर याचं उत्तर जरा काही आकडेवारी देऊन करू शकले तर ओबीसीला काही दिल्याचं माहिती आम्हाला मिळेल आणि आमच्या ज्ञानात भर पडेल. त्यावेळेस हे सरकारही ओबीसीवर आता अन्याय करणार आहे. भारतीय जनता पक्षाचं शिंदेंचं सरकार 2-3 उदाहरणं तुम्हाला देईल, त्यावरून तुम्हाला या सरकारचं ओबीसीकडे दुर्लक्ष किती आहे आणि ओबीसीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार कशा पद्धतीनं करत आहे. तुम्हाला 3 उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगेल, तसे 100 उदाहरणं मला देता येईल, पण 50 फॉरेन स्कॉलरशिपसाठी 50 मुलांचं सिलेक्शन केलं. अजूनही त्या पोरांना परदेशात गेलेत, घरदार विकून कर्ज काढून त्या मुलांना त्याचं रेमन्स मिळालं नाही, त्याचा परतावा मिळाला नाही. हे एकूण आपण एक उदाहरण झालं. तुम्ही मराठा समाजासाठी तुम्ही किरायाची घरं घेऊन, ज्याला रेंटनी घेऊन तुम्ही त्यांचे हॉस्टेल सुरू करायचा निर्णय तातडीने घेतला. आम्ही 72 हॉस्टेल वसतिगृह ओबीसी समाजासाठी मागतोय, अजूनही त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. हे तुम्हाला सांगताना खरं तर विलासराव देशमुखांचे आभार मानले पाहिजेत ओबीसी समाजाने, मराठा असून. त्यावेळेस 2004मध्ये 50% स्कॉलरशिप राज्यामध्ये कोणी लागू केली असेल तर ते विलासराव देशमुखांनी लागू केली. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील 50% स्कॉलरशिप जवळपास त्यावेळेस 400-450 या शिक्षणासाठी 450 प्रकारच्या स्कॉलरशिप मिळत होत्या. आत्ता तो आम्ही त्या व्याप्ती वाढवून 550 कोर्सेसला, मी मंत्री असताना जवळपास 125 कोर्सेसची व्याप्ती वाढवली, अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवली आणि त्यामध्ये आता 550 अभ्यासक्रमांना ही स्कॉलरशिप आता लागू झालेली आहे. तुम्ही काय दिलात 10 वर्षात त्याचं उत्तर द्यावं, कोणीतरी चर्चेला यावं. हा विषय मुळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला एवढंच की 3 प्रश्नाचं उत्तर जर मिळेल तर ओबीसीतून काही मिळवायचे प्रयत्न त्यांनी करावा. 4था महत्त्वाचा प्रश्न मी मुद्दाम सांगतो आहे, तुम्ही ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही 5,000 कोटी रुपये लोनसाठी उपलब्ध करून दिला आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र फक्त 500 कोटी रुपये उपलब्ध करून दिला. हा केवढा मोठी तफावत आहे. ही तफावत तुम्ही कशी दूर करणार? मला अनेक प्रकारे बोलता येईल, पण मला मनभेद निर्माण करायचे नाहीत समाजात. जे मिळतं आहे मराठा समाजाला अधिकचं मिळतं आहे त्याला आनंद आहे. त्या गरीब समाजातील गरीब मुलांना मिळालं पाहिजे, पण तुमच्याच वाटेतला द्या, तुमच्याच खिशातला द्या. हा आग्रह कशासाठी? तुम्ही हा आग्रह करू नका. तुम्ही स्वतंत्र घ्या. तुम्हाला जे मिळते यापेक्षा अधिकचं मागून घ्या. जे आम्हाला मिळतंय त्यात आम्हालाच अजून एक टाईम उपाशी राहायची पाळी आली. एक वेळ आमची परिस्थिती अशी वाईट आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्यातूनच द्या. तुम्ही उपाशी माराल तरी चालेल, तुम्ही भीक मागत रस्त्यावर फिराल तरी चालेल, पण तुम्हाला तुमच्यातून काढून आम्हाला घ्यायचा आहे. हा आग्रह जरांगेंनी करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. नाही, सरकार अस्तित्वात असेल तर त्याचा सामना करेल. सरकार जर सरकारमध्ये दम नसेल, मी शब्द वापरावा की नाही विचार करत होतो, सरकारची मर्दपणी नसेल तर सरकारने काळं फासून घ्यावं जाऊन. एक दुसरा मुद्दा आहे की गेल्या 2 दिवसात कुणबी नोंदी जे आहेत त्याचं संख्या वाढताना दिसते, अचानक संख्या वाढते, त्याच्याबद्दल काय सांगतात? नाही, आता ही न्यायालयीन लढाई काही लोकांनी सुरू केलेली आहे. मला वाटतं की या 1-2 दिवसामध्ये किंवा काल परवा काहीतरी झालेलं आहे. कोणी न्यायालयात या संदर्भात गेलेलं आहे. कारण सरकार मनमानी करून काही चुकीचं काम करत असेल तर ते चुकीचं करत असेल तर त्याच्या विरोधात आम्हाला लढावं लागेल आणि कायद्याच्या चौकटीत बसवून करत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नक्कीच. बघा, आम्ही कोणाचाही विरोध केला नाही. मराठा समाजाला देऊ नका असं अजिबात म्हणत नाही.
तरी पण तो देष्टेपणा का मला हे कळत नाही, तो विरोध का हे मला कळत नाही. तुम्ही तुमच्यासाठी मागा, आम्ही आमच्यासाठी मागू. तुम्ही तुमचं संरक्षण करा, आम्ही आमचं संरक्षण करू. तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे. आपल्याला एकमेकाची गळाभेट नेहमीच होत असते. मग ही टोकाची भूमिका कशाला घ्यायची, टोकाचा विरोध कशाला घ्यायचा, ही भूमिका कोणीही घेता कामा नये. आणि जो तो आपापल्या जातीसाठी माती खात असतो ते त्यांनी खाण्याचं सुरू केली. आम्ही खाण्याचं आमच्या जातीसाठी माती खाऊ. शेवट ज्याला त्याला त्याची अस्मिता असतेच. शेवट मृत्यूनंतर खांद्यावर जाणारा माणूस हा जातीचाच असतो. त्यामुळे जर मला समाजातील गरीब समाजासाठी कुठे कार्यक्रम होत असेल आणि तिथे मला बोलवलं आणि त्यांच्या वेदना मला समजून घ्यायच्या तर मी तिथे जाणार. कुठे जिथे असेल तिथे जाईल. मी काही ठिकाणी तर न बोलवताही जाईल, कारण मला त्यांचे दुःख जाणायचे, त्यांच्या दुःखावर फुंकर घालायचे, सोडवायचे आहेत. आणि तो मी तो ओरिजिनल आहे. मला डीएनएची तपासायची गरज नाही. माझं प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ते आहे. न तपासताही ते दिसेल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं त्याचंही समर्थन करताना दिसत आहे. हे डबल ढोलकी आहे. हेही वाजवा, तेही वाजवा, इकडूनही वाजवा आणि तिकडूनही वाजवा. आवाज कसाही येऊ दे, वाजवत राहा. सर, आनंदाचा जो शिधा आहे सरकारकडनं दिवाळीमध्ये देण्यात येणार होता, त्याच्यामध्ये कुठंतरी तो शिधा आनंदाचा कुठे आहे? लोकांना आनंद देण्यासाठी नाही आहे. पोचलेल्या बकऱ्यांना खारू दिवाळीचा मुरमुरे चारायसाठी आहे. आणि मुरमुरे काजू टाकून तो गरिबांच्या नावाने आपल्या मर्जीतील लोकांची दिवाळी साजरी करायसाठी हा आणलेला प्रयोग आहे किंवा घेतलेला निर्णय आहे. धनगर समाजासाठी सुद्धा एक समन्वय समिती गठीत केली जाते. कुठे ना कुठेतरी मराठा ओबीसी हा एक वाद सुरू असताना प्रत्येक धनगर समाजाला तुस्करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने उद्ध्वस्त करतायत महाराष्ट्राला. ज्याला त्याला जमत नाही, देऊ शकत नाही, कायद्यात बसत नाही, संविधानाच्या पलीकडे जाऊन आपलेच कायदे, आपलेच निर्णय, ते टिकेल नाही टिकेल, असं आहे की सगळ्यांनाच चोप करायचं काम सुरू झालेलं आहे. आता असं आहे की हे समाज फार गरीब आहे. म्हणजे धनगर असू देत, ओबीसी असू देत, एससी असू देत, यांना कितीही टोचलं तरी हे काही त्याची रिॲक्शन देत नाहीत. त्यामुळं यांच्या पाठीवर हात फिरवायचा म्हणजे जसं एखाद्या साध्या बैलाच्या हातावरून पाठ फिरवतात, आम्हाला बैल समजून आमच्या पाठीवर हात फिरवत जातात. मतं खाऊन झालेत की आम्हाला टोचत जातात. हे आता आम्ही महाराष्ट्रात बघतो आहे. विषय काय आहे की तुम्ही धनगराला देऊ शकता का? आदिवासीमध्ये तुम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकता का? संविधानाने 50% आत दिलेत याचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि मग पुढे जा. दुसऱ्याच्या तोंडाला पानं पुसून त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढवायच्या आणि मग तो रस्त्यावर उतरला की मग पड काढायचं. हे आता या सगळ्यांमध्ये बघतोय हे तिघांचं त्रिकुटांचं काम. हे त्रिकूट त्यासाठीच तयार झालेलं आहे, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला. महाराष्ट्र जळण्याची वाट बघत आहे ते आणि महाराष्ट्र जळेल तर यांच्या मनाला शांती लाभेल असे हे सगळे निर्णय आहेत. साईबाबांबद्दल अपशब्द वापरणारे वागेश्वर बाबा पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. भाजपकडूनच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं अशी माहिती मिळते. एकीकडे गुन्हे दाखल करण्याची मागणी होताना दिसत होती मागच्या काळात. आता त्यांच्याकडूनच हा कार्यक्रमाचं आयोजन. पूर्वी असं म्हणायचं, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता साधू संत येती घरा, आग लावा आणि विसरा, असं त्याचा अर्थ आहे. थँक्यू. नाही, एक राहिला विषय महत्वाचा. सरकारने कंत्राटी भरती बंद केल्याचं शासनाने जाहीर केलं होतं, पण त्यांना अजूनही हे संपूर्ण राज्य सरकारने दिशाभूल केल्याचं आता माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणून मी महाराष्ट्रातील तरुणांना पुन्हा आवाहन करतोय की सरकार जर तरुणांशी या राज्यातील बेरोजगारांशी खोटं बोलून फसवणूक करत असेल तर महाराष्ट्रातील तरुणांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे. कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांना 9 महिन्याची मुदतवाढ का दिली? तुम्ही कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, घोषित केले होतं. मग 9 महिन्याची मुदत देऊन तुम्ही काय साध्य करू इच्छिता? या 9 महिन्यात या सर्व कंत्राटी कंपन्यांना साधारणतः 600 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. हे 600 कोटी रुपये का निवडणूक फंड म्हणून तुम्हाला गोळा करायचा होता, म्हणून तुम्ही या 9 महिन्याची मुदतवाढ दिली आणि तरुणांच्या भावनांशी खेळलात. तुम्ही तरुण रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस घाबरून तुम्ही त्या तरुणाची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. एकीकडे कंत्राटी भरती बंद केल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या कंपन्यांना 9 महिन्याची मुदतवाढ द्यायची, म्हणजे निवडणूक मारून न्यायची आणि त्यातून पैसे उभे करायचे. हे सरकारचं एकूण काम दिसतंय. हे 9 महिने काढायचेत आणि पुढे पुन्हा मुदतवाढ द्यायची. सरकार आलं की कोणी ओरडणार नाही आणि तरुणांना
या संदर्भातून उद्ध्वस्त करायचं हा जी आर सरकारचा आहे. हे या जी आरमध्ये एकीकडे रद्द करण्याचा जी आर काढला आणि दुसरीकडे मात्र 9 महिन्याची मुदतवाढ देण्याचा सुद्धा जी आर या सरकारने काढलेला आहे. तरुणांनो, या अशा फसव्या सरकारला धडा शिकवायसाठी बेरोजगारांनो तयार राहा आणि यांना धडा शिकवा असं आवाहन मी करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.